कसं काय वाटतं पावसाळा तुमचा भाऊ आज जाणार आहे म्हसवडला. आणि म्हसवड मध्ये आल्यानंतर न हे बघा स्टँड म्हसवड लय सुधारलंय बरं का. आणि म्हसवड मधला इथला टॉपचा विषय म्हणजे हे मारुती मन. आणि इथं भजी आणि वडापाव ही एकच नंबर क्वालिटी. आता यांनी इथं भजी काढायला सुरुवात केलेलीच, तेव्हा मला आपलं जरा रेनकोट ही सगळं बाजूला सगळं काढून ठेवावं आणि बजावतावा मारावा. लगेच घेतलं भजी. भजी एक नंबर क्वालिटीच होतं, भज्यामध्ये वाद नाही काय. तिथनं लगेच आलो घरी. घरी आलो, काकानं लगेच चहा दिलता. चहा बी मस्तपैकी पिऊन केली का आम्हाला सुरुवात दरवाजा काढायला. आणि दरवाजा काढणं ही महत्वाची गोष्ट होती. तुमच्या भावानं लगेच दरवाजा बिरवाजा काढाय घेतला, लगेच बाहेर घेतला. आणि आपण काकानं, तुला माहिती आहे काकाला कसं विषय असतो, काकाला गार 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 सगळं स्क्रू बी काढून लगेच घेतलं घासायला. घासायला कधी कामाला लगे खटमध्ये असतो विषय काकाचा. काकाचं कामच ते आहे. तर ही काय एवढं काय मध्ये एकदम लो क्वालिटीचं मटेरियल होतं. हे लय चांगलं घेऊन या आपण. काकाला आणि सगळ्यांना गाडीवर घेतलं. तिथनं आम्ही आलेलो वाकारेमध्ये. आता वाकारेमध्ये तुम्हाला माहिती आहे बारकी पिल्लं मांजराची दिसली तुमच्या भावाला एक नंबर वाटतं बरं का. मांजरं लय आवडतं तुमच्या भावाला. ग्राइंडर लगेच घेतला. काकाला म्हणलं लय जोरात भुका लागल्या तर काम मस्त केले ती, पण भूकच आता बघ काय तुला कसं वाटतंय. काका म्हणला चल तुला मसवड मधला तर तू भजी खाऊन आलाय, तुला वडापाव दाखवतो कुठे भेटते ती. हे बघा वडापाव. हे तर एकदम खट मध्ये वडापाव आणि भजी हे एक नंबर घेतलं क्वांटिटीत. आणि आलो घरी, भजाला मारा लागलो ताव आणि लगेच घेतला दरवाजा घासायला. आणि तुमचा भाव म्हणजे कमी पडत नाही. कसं आहे काम बघा, क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर. ओढजातलं जेवढं पण काम आहे तुमच्या भावाला द्याच बरं का. हा तिथनं आमचा आवी बघा कास दुरडा. एकच नंबर. दोघं काम झालं, तुमच्या भावाने घेतला कलर मारायला. कलर माराय पण येतं बरं तुमच्या भावाला. तिथनं लगेच झालं तेवढं काम. म्हणलं सिद्धनाथाला पहिल्यांदा गाडी घेऊन येऊ. सिद्धनाथच्या नावानं सांग बरं म्हणता आलो मंदिरामध्ये. मंदिरामध्ये आलो सिद्धनाथाचं आणि जोगेश्वरीचं दर्शन घेतल्याशिवाय म्हणलं ब्लॉक काय आपला येणे होणार नाही म्हसवडचा.